फेब्रुवारी महिना हा वर्षातील सर्वात छोटा महिना आहे, ज्यामध्ये फक्त 28 आणि 29 दिवस असतात। जेव्हाही फेब्रुवारी महिना येतो तेव्हा प्रत्येक जण या महिन्याबद्दल चर्चा करत असतात। असं काय कारण आहे ज्यामुळे आपल्याला फेब्रुवारी महिन्यात कमी दिवस मिळतात? बाकी महिन्यांमध्ये 30 किंवा 31 दिवस असतात, परंतु फेब्रुवारी महिन्याची कहाणीच काही वेगळी आहे। तसं पाहायला गेलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये कधी 28 तर कधी 29 दिवस येतात। परंतु तुम्हाला माहिती आहे का यामागे असं विशेष कोणतं कारण आहे की ज्या कारणामुळे फेब्रुवारी मध्ये आपल्याला कमी दिवस पाहायला मिळतात? चला तर मग जाणून घेऊया याबद्दलचं कारण। सुरुवातीला रोमन कॅलेंडर मध्ये केवळ 10 महिने होते आणि मार्च हा पहिला महिना मानला जायचा। त्या काळी हिवाळ्याचे महिने स्पष्टपणे कॅलेंडर मध्ये नव्हते, कारण रोमन लोक शेती आणि युद्धावर लक्ष केंद्रित करायचे, जे मुख्यतः वसंत ऋतूपासून सुरू व्हायचे। पण रोमन राजा न्यूमा पोल्मिलियस याने वर्षाचा हिवाळी भाग कव्हर करण्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने जोडले। 355 दिवसांचे कॅलेंडर तयार करण्यासाठी काही महिन्यांचे दिवस विषम ठेवले गेले, कारण त्यांना विषम संख्या शुभ वाटायच्या। मात्र वर्ष 365 दिवसांचे करण्यासाठी समसंख्या आवश्यक होती, म्हणूनच फेब्रुवारीला 28 दिवस देण्यात आले। पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365.2425 दिवस लागतात। हे अतिरिक्त 0.2425 दिवस भरून काढण्यासाठी दर 4 वर्षांनी एक अतिरिक्त दिवस म्हणजेच 29 फेब्रुवारी जोडण्याची प्रथा पुढे आली, ज्याला आपण लीप वर्ष म्हणतो। अशा प्रकारे राजकीय, धार्मिक आणि खगोलीय गरजांमधून फेब्रुवारी 28 आणि 29 दिवसांचा बनला।